विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 विठोबा हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय हरे हरे विठ्ठल 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 हरे 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 विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल हॅलो 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 आता फक्त आवाज बाकीची आवाज थोडीशी कमी हॅलो हरी पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन
हरी तुका पंढरीची गेला पुन्हा जन्म नाही आला बहु केचरी चिरान जाता वेडे होय मन समचरण सरोजम सान्द्रणीला बुधाब जगन निहित पाणी मंडन मंडनान तरुण तुलाची माला गंधर्म गंजनेत्रम सदवदवला विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझे चरण संताची आज्ञा पदाने कथे दुसरे बधे जावे नारे गोपालाने बधे जावे नारे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी शरण चरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मत दावया सुपटा शरण चरणजी एकनाथा पाये माता ठेविला नका पाहू गुण दोच झालो दाच पायांचा दयांचे केली स्मरण होय सकल विधी त्या ठिकाणाची देऊन दुसरे जण श्री गुरूंचे ते नमस्कार नाथा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ध्वनिवाची हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचं ठरला तर तू म्हणजे असा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये भगवंताला भूताची उपमा का देतात. कारण शास्त्राचा नियम असा आहे या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूत असला पाहिजे नसता उपमा देता येत नाही. याचा अर्थ असा की देव आणि भूत दोघांचे कुठेतरी खुनाचं सौम्य असल्याशिवाय जगद्गुरु तुकोबरा देवाला भूत म्हणणारच नाही हे मात्र निर्व्यातपणे सत्य आहे. विठाला विठाला अभंगाचा भावार्थ संपला. तर थोडक्यात हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इथे वार्ता. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यातली त्यात प्रामुख्याने कैलासनगर स्मशान मारुतीच्या समोर हनुमंतरायाच्या या प्रांगणामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडनिक भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुणीजन मंडळीचं सहकार्य शिवेचा युग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे शिवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खेळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वर्ग मंडळी तरुण मंडळी आणि या ट्रस्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्वची सर्व खजिनदार आणि निस्वार्थपणे सेवा करणारे आणि आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले या कैलासनगरमधील सर्वची सर्व या माता भगिनी वडिलासारखी मंडळी समोर बसलेली आहे. आणि या ट्रस्टीमध्ये जे काम करणारी माणसं आहेत महाराज निस्वार्थपणे आमचे हरिभक्तपरायण मनोज देवा कुलकर्णी आमचे दामोदर अण्णा आणि हरिभक्तपरायण आमचे छगनलालजी बाहेती हरिभक्तपरायण तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आमचे देशमुख साहेब आणि सर्वचे सर्व आमचे कुलकर्णी अप्पा असतील आमचे पोपट महाराज आणि त्यांचा एक खारीचा वाटा या कार्यक्रमामध्ये असतो. नाही बोलवा ते सतत दरवर्षी हजर राहतात. आणि ही आमची जुनी पहिली मी पहिला यायचो ते हे सारी टाळकरी मंडळी पहिले आपले काय थोडा कार्यक्रम असायचा आपले पत्र टाकलेले इथे
त्या टायमाला तुम्ही लहान होती नाही का, आहे का नाही, कन्ना होते. अरे माझा स्वभाव जरा चाबरा आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, बोलत असतो मी विनोदाने. आणि हरिभक्त परायण परमस्नेही परमादरणीय आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण श्रीक्षेत्र पैठण सोडून नाथबाबाच्या सानिध्यात ज्यांची फार मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि नावारूपाला नाही महाराज, अगदी पहिल्यापासून, आणि कोणत्याही गोष्टीची ज्या संस्थेमध्ये कमी नाही, वेदांताला कमी नाही, गायनाला कमी नाही, वाजवणाऱ्याला कमी नाही, कशाचीच कमी नाही, अशी जी आमची जगद्गुरू तुकोबाराय संस्थान वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र पैठण आणि आमचे काकडे बाबांच्या त्यांचे जे उत्तराधिकारी या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. अरे फार मोठे कीर्तनकार ते आहेत, परंतु ऐन वेळेस मी त्यांना मागणी मागितली. वास्तविक पाहता माझा काही अधिकार नाही त्यांना काम सांगायचा, पण म्हणलं महाराज असा असे कार्यक्रम आहे आणि आपल्याला जायचं आहे संभाजीनगरला, आपले विद्यार्थी घेऊन ते 7 दिवस आपल्याला इथे हजर म्हणतात. गेले 2-4 दिवस, त्यातले राहिले 2-3 दिवस. आणि सगळे गायक वादक घेऊन या ठिकाणी हजर आहेत. सर्वचे सर्व गाणारे. आता एकाचे नाव घ्यायला लागले तर मग थोडंसं ऐकण्याचा टाईम लागतो नाही बाबा. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं? तुम्ही म्हणता आता जे तो म्हणणं तेच मा म्हणणं, दुसरं काय नाही का. आणि मृदंग महामेरू आमचे संतोषजी महाराज सोळंके, त्यांचे रात्री होते, परंतु त्यांनी सांगितलं पण जेवायला त्यांच्याकडेच होतो. ते जरी नसले पण ते इथं आहेत आज. काय महाराज आमच्या डोळ्यात वरण दिसायला लागलं, इतके जेवायला लागलं, जेवलं. सारीच आनंदाचा योग आहे. हरिभक्त परायण मृदंग महामेरू दोन्ही बाजून अगदी तरुण मंडळी सगळीची सगळी. तुमचं नाव घेऊ का? नको नाही, घेतो बरं, जाऊ दे. चोपदार बाबाचं नाव घेतो एकदा. खोलीत होते लाकडं चोपदार तिकडं, मी इकडं. PT मास्तर आहे वयोवृद्ध, आणि आमचे माझे गुरुबंधू जगन्नाथ बाबा खानदेशकरांचे शिष्य सण आहे. अगदी एकदा सोर लावा, एकदा लावा सोर. मला छंद आहे त्यांचा, लावा. हां, वडा सोर. वा वा, विठाला विठाला जी वस्तू ज्याच्यासाठी निर्माण झाली ती वस्तू त्याच्यासाठी कामात आली पाहिजे. बरोबर की नाही? सनई कशाला आहे? होय काकडे बाबा, सनई कशाला ही? वाजवायलाच आहे ना ती. मग तिचं काम इथं झालंच पाहिजे का नाही? बरोबर की नाही? म्हणजे तिचं काम अगदी मस्त, अगदी काही अडचण नाही, अगदी मस्त वाजी जातो मी. तुम्हाला माहिती आहे आपल्याला आवडतं ते. काही माणसं मग ते म्हणते मौतीला पेटी नको, पेटी काय आला मौतीला, मग काय कुठं न्यातो पेटी? मग गळ्यात गुतायची आपली. हे तो कामाने माझे हेची सर्वे सुख. जे काम दिलं पाहिजे ते पाहिजेच. हे गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी, सर्वचे सर्व माईबाप. आणि हे बघा, या कैलासनगरमधील सर्वची सर्व राहणारी मंडळी आहे, त्यांच्यावर फार मोठी कृपा आहे महाराज या बाबाची. फार मोठी कृपा आहे. ती गेली 600, मी रात्री बोलून गेलो, 600 वर्षाची परंपरा ना आत्तापर्यंत ती जोपासली त्यांनी. याच्या पलीकडे अजून कोणता टिकायला पाहिजे महाराज? आणि याच्या पलीकडे सुद्धा मी तर म्हणतो, हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही प्रथा चालू राहायला पाहिजे. आता मी तर सांगितलं बा, माझं पहिलं कीर्तन संस्थेत झालं, दुसरं कीर्तन माझं पहिलं इथं झालं, म्हणजे 10 लोकात. बाबाचा कृपा आशीर्वाद आज आपल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा कानाकोपरा चौकडून फिरलोय. आमचे सुरडकर सर, आमचे ही पहिली जुनी माणसं. हे कोरोनातून मी म्हणलं तुमची माही भेट होती की नाही, पण जगले. हे म्हणतात ते माह्यात कममुळं रोटला तुला दुसरा कोणी दिसाना का काय. तसं काही नाही, आपलं हसून खेळून आपलं. आणि कसं हे बघा, 2 तास बसायचं तर 1च तास बसा, पण फ्रेशमध्ये बसा, आहे की नाही? 2 तास बसायचं आणि 1च तास पण फ्रेशमध्ये. असे नाही तर मग आपले हालाना डोलाना बोलाना गेला का काय ते कळाना. आपल्याला काही जास्त वेळ बसायचं नाही. अभंग हा जगद्गुरू तुकोबारायचा आहे. आणि तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये देवाला भूतका म्हणतात. कारण असं आहे, अभंगाला उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपरोधी हे षडलिंग असतात.
अभंगाला प्रवेश करण्याला एक द्वार असतं आणि बाहेर निघण्याला एक द्वार असतं. जसे एस टी डेपोमध्ये गेलं की तिथं 2 अक्षरं असतात. एस टी आत जाण्याचा मार्ग आणि बाहेर निघण्याचा मार्ग. जिकडून एस टी बाहेर निघते तिकडून जर आत टाकली तर त्याच्यासारखा ड्रायव्हर आकलीवान दुसरा कोण नाही. जिकडून प्रवेश एक केला ना तिकडून दुसरीकडून बाहेर निघला पाहिजे. तर मी तुमच्यासमोर एक उपक्रम राबवला. कोणता? मी एक शब्द बोलून गेलो की या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूचा असला पाहिजे, नसता उपमा देता येत नाही. कारण वस्तूसारखी वस्तू आहे बरं का, वस्तूसारखी वस्तू आहे. त्या वर्णनाचे 2 प्रकार, एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि एक भावनानिष्ठ वर्णन. आता वस्तुनिष्ठ वर्णन कशाला म्हणतात? हे काय? हां नाही पाणी नाही, ते पाणी तर मला माहिती, पण हे काय आहे? हां आणि ती हां मग दोन्ही सारखे आहे की नाही? याला म्हणतात वस्तुनिष्ठ वर्णन. बॉटलीसारखीच बॉटली, याला काय म्हणतात? वस्तुनिष्ठ वर्णन. आणि ही काय? बॉटल. आणि ते काय? पेटी. मग ह्या 2 सारखे आहे का? हां मग याला म्हणतात भावनानिष्ठ वर्णन. म्हणजे वस्तूच्या भावासहित जे केलेलं वर्णन असतं त्याला वस्तुनिष्ठ वर्णन असतं म्हणतात, आणि वस्तूच्या अभावात जे केलेलं वर्णन असतं त्याला भावनानिष्ठ वर्णन असतं म्हणतात. वर्णनाचे 2 प्रकार बरं का. वर्णाचे नाही बरं का, नाही तसे वर्णाचे बी 2 आहे का. एक आंधळ आणि एक डोळस. आंधळवर म्हणजे तिथं टाकलं तिथंच बसतं, आणि डोळसवर म्हणजे वाडेकऱ्याच्या पुढं पळतं, त्याला चपाळ वर्णन द्यायला म्हणतो. वर्णनाचे 2 प्रकार. म्हणजे काय असतं महाराज, मला एक वर्णनाचे 2 प्रकार सांगायचे तुम्हाला. मी एका गावात पाहुणं होऊन गेलो. हे म्हणतात तूच जातो का, आणि काय गेलो नाही का काय कधी, बरोबर की नाही? जाऊ द्या तुम्ही. ते हे मधले हे कोटावले बाबा या इकडे, या इकडे या, उठा या. मला एक माणूस जवळ लागतो त्याशिवाय करमत नाही. आणि आम्ही बरोबर माणसं पाहून घेत असतो. बसा इथं असं खाली बसा. हां बसा इथं जवळ बसा. हां हे गुळ घ्या तुमच्या अवसानाची. नाही घ्या मला द्यायला म्हणजे कधी मध्ये. हां बस राहू द्या, आत्ताच नका देऊ मला. मी मागितला तर त्या नाही, तुम्ही खुशाल हानी जाता. कारण मी शहाणी माणसं गुळ ठेवायला लागलो आता. कारण गुळ ठेवायला, नाही तर पहिले लहान पोरं ठेवायचं, पण ते मी बंद करून टाकले. आता ते नाकात बोटं घालते त्याच्यामुळं तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना. आता का सर्दी झालेली आहे. मी गावात पाहुणा होऊन गेलो. आता गाव माझा पूर्ण परिचयाचा महाराज. आता हे जसं कैलासनगर, मला या कैलासनगरमधले सगळेचे सगळे ओळखतात महाराज. आणि मी असं वाट्यावर जाऊन बसलो मारुतीच्या मंदिराच्या. एक माणूस माझ्याकडे आला म्हणून, जय हरी महाराज. मला जय हरी. कसं काय चाललं? मला मजेत आहे. पाऊस पाणी कसं काय? मला बरं आहे. आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली. आणि रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो मी कधी पाहिलेलाच नव्हता. मी म्हणलं इथली तर सारी लोक ओळखीची, हा जो चालला माणूस तो कोण आहे हो? तो मला काय सांगावं महाराज. म्हणलं का? अहो तो माणूस देव आहे. कोण आहे? देव माणूस आहे महाराज. मला आनंद वाटला राव. गोड ते म्हणे देवाची उपमा दिली म्हणजे त्याच्या अंगात, हे बघा, ज्यांच्या अंगात थोडासा तरी देवाचा गुण असल्याशिवाय त्याला कोणी देव म्हणेल का? म्हणलं वा काय गोड उपमा दिली. ते माणूसच देवासारखा. गावात कोणालाही विचारा तुम्ही, कोणालाही विचारा, तू त्याला देवच म्हणेल. आणि त्याच्या पलीकडे चालत म्हणलं तो कोण आहे? म्हणजे त्याचं नका नाव घेऊ राव. म्हणलं का? हे तो बैल आहे म्हणे. माणूस बैल होईल होय? हां बरं आता सांगा, या माणसाला देवाची उपमा कोण दिली? यानंच दिली. मग त्याच्या अंगात देवाचा गुण दिसला तर तो तुम्ही ध्यानात ते तो तुम्हाला आवडला का नाही? बरोबर आवडला. आणि मग हा बैलाचा गुण तुम्हाला, मग ते ही उपमा कोण दिली? यानंच दिली. म्हणजे त्याला भिन्न भिन्न दिसलं की नाही? तिकडे देवाचा गुण दिसला आणि इकडं. आणि काहीच्या अंगात फरतच बैलाचे गुण राहते भाऊ. सगळे झोपेतून तसेच आचेकोचे खेळते, शेतात मोटर चालू करते, तुरीत जाय, हरभऱ्यात जाय, गावात जाऊ सध्या इतकली पाय भरते. आणि तसेच घरी येते आणि बायको म्हणते वाढ भाकर. आणि ती म्हणते पाय हे ले बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं ती जेवण वाढून हे जेवण करतात. मग म्हणतं टाक पाणी आता. कशाला? आंघोळीला. आंघोळ करतं, गंध लावतं. मग म्हणतं हे डबडं कुठे रे.
अहो बैल बारा विढाला विढाला विढाला. हे बघा लोक चांगलं पाहत नाही महाराज, वाईट पाहतात. मी त्या दिवशी सांगितलं ते म्हणे बैल कसं काय म्हणले. म्हणलं या माणसाला देवाची उपमा दिली त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते. याला देवाची उपमा दिली आणि मग याला बैलाची उगत दिली की त्यानं. नाही नाही. हे बघा आणि त्याच्या पलीकडे चालत म्हणलं तो कोण आहे. ते म्हणजे तो तर रावणच आहे. माफी मागून बोलतो माऊलीची, रावणाची उपमा माणसाला देऊच नका. आमचे स्वानाचं सुखनवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांचं एक वाक्य ध्यानात आहे माझ्या. रावणाची हे बघा रावणाचा एक गुण आपल्यात नाही. रावणाची उपमा जर कदाचित माणसाला दिली तर रावणाचा सुद्धा अपमान होईल. माणसं रावणाचे पुढचे कृत्य करायला लागली महाराज. जे कृत्य रावणानं केलं नाही ते माणसं करायला लागली. रावणाचा एक गुण नाही राव आपल्यात, एक नाही. रावणाला बायका किती होते भाऊ. आधी म्हणते जे मला माहीत नाही ते मला विचारून राहिलं. अरे याचं माझ्याकडं कसं काय नजर गेली. मी लांब होतो आणि यांनी मला जवळ घेतलं आणि मलाच लागला विचारायला. तुम्ही काही चिंता करू नका. हां असं समोर या म्हणजे असं हां काय नाही. आपण दोघं जण कीर्तन संपलं गुळात चहा करून पिऊ म्हणजे आपला संपला विषय. महाराज मी गुळावाल्याला बोलायला लागलो लोक हसत असतील. म्हणजे गुळावाल्याला बोलायला लोक हसत. तुम्ही यूट्यूब सर्च करून बघा. मला एक माणूस जवळच लागतो आणि त्या दिवशी गेलो कीर्तनाला ते माणूस गुळ ठेवायलाच कोणी यायना. त्याला माहिती हे बोलतो. मी असंच म्हाताऱ्याला म्हणलं तुमच्या गुळ ठेवायला कोणी येणार. ते उभा राहिला मला काय म्हणे तो हनाडताना काही बोलतो. त्यांची चूक नाही मारतात. गुळावाल्याला बोलायला लागले लोक हसते. आणि एक ठिकाणी असंच मी एक गुळावाल्याला बोलायला लोक लागले हसायला. त्याची बायको कीर्तनाला होती. त्याची बायकोन तिकडून फोन केला त्या गुळावाल्याला. तुमचा नाही बघ तिकडचं सांगतो. मग यांच्याकडून उचलायचं तर स्पीकरचं ऑन झालो. मग ते स्पीकर ऑन झालं. त्यांची बायको तिकडून काय म्हणते मला ऐकू येतं. त्यांची बायको काय म्हणते त्याच्यापासून उठ ना इकडं पाहिजे ना. तुला का तिथं जागा सापडली का त्याची होती ना चटणी. असं आहे महाराज. विठाला विठाला रावणाला बायका किती होत्या 80,000 आणि भगवान श्रीकृष्णाला 16 पंचे. देवापेक्षा 5 पट रावणाला बायका जास्त होत्या महाराज. 80,000 बायका 1,00,000 मुलं 1,25,000 नातू. आता जर ते असतं तर काय टपोर येतो कोणाचा फॉर्म भरा त्याच्या विरोधात. पण पुढे बघा 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीतामातेला चोरून नेलं आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. आणि रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. रावणाची बायको मंदोदरी तिचं घरातलं काम आटपलं आणि रावण ते पडले ते दमलेले होते. आणि मग मंदोदरीनं आवाज दिला अहो. त्या डोळ्यात अहो. ते जरा जास्त जेवलेलं होतं. आपण नाही का आम्हाला तर त्या ताटात काय काय खावं हेच समजा. मग आम्हाला कुठं सुधरत. तसं रावणच होतं अहो. रावण म्हणे बाया माणसाचा आवाज कमी वाढला गड्या. आहो आहो. आणि बाया माणसाचा आवाज उगाच वाढत नाही भाऊ. ज्या दिवशी बाया माणसाचा आवाज वाढला त्या दिवशी समजा असं काहीतरी घडले. उगाच वाढतो का नाही. बाया माणसाचा आवाज उगाच वाढतो. हे म्हणतात ते मस्त वाढत नाही पण आता इथं कशाला काढितो. मकर संक्रांत 2-3 दिवस राहिले आमचे. एक दिवस आता आम्हाला काय सकाळी कीर्तनाला जायचं संध्याकाळी कीर्तनाचं माझ्या ध्यानातच नाही. एक दिवस मी झोपलून सकाळी आमची भांडे आदळायला लागले. आम्ही बोललो भांडे कमा आदळू राहिले कोण. मग माझ्या उशाला आरसा लाल पैसा होता. तो काय लागतो. मी चुकून पाहिलं तर साडीचं निघत. मी म्हणलं याच्यामुळं भांड्याचा आवाज येत होता काय. मी फक्त मानून घेतलं. मला देवा टाईम द्या तोपर्यंत मोकळं खेळा मला रिकाम पण नाही सांग. मंदोदरी म्हणले अहो. रावण म्हणे काय म्हणते. तुम्हाला एक प्रश्न विचारू का. विनोदाचा वेदांत चालतं. एक प्रश्न विचारू का. रावण म्हणे मंदोदरी काय बोलती तू. आणि एक काय अनेक विचार. तुझं माझं नातं पती पत्नीचं तुझा माझ्यावर अधिकार आहे. काय विचारायचे ते विचार. ती म्हणली मी विचारीन पण खरं बोलणार का. रावण म्हणे म्हणजे माझी शंका येते तुला. मला तुमची शंका येते. ठीक आहे मी तुला कधी खरंही बोलला असेल कधी खोटंही बोलला असेल पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणली काय कारण.
तर त्या दिवशी एकादशी होती. रावण म्हणे आज एकादशी आहे. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत कोण? आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही राव. विचारू म्हणे अगदी विचारून. त्या दिवशी मंदोदरी रावणाला 5 प्रश्न विचारले पोपट महाराज. 5. आता 5 प्रश्न कोणते कोणते विचारले तुम्हाला सांगतो, ध्यानात राहू द्या बरं. कीर्तन झाले तुम्हाला विचारीन. हे म्हणते मी तुला भेटलो तरच विचारशील ना. तुला जर धूळ दिसून दे तर मला बोल. पहिला प्रश्न माझा असा आहे, मला सवती किती आहे? सवती जाऊ दे उगा कुठानं करीन चड्डीत काहीतरी जाऊ दे. लेकरं लय विचित्र भरत. विढाला विठाला विठाला मला सवती किती आहे? मंदोदरी म्हणले. रावण म्हणे तुला माहित नाही का? मंदोदरी म्हणे मला काय माहित आहे? तुम्ही आळंदीला गेले की कोणी का आणता, पंढरपूरला गेले की कोणी का आणता. वस्तुस्थिती ठीक आहे. तुला माहिती नाही पण तुझ्या माहिती सव सांगतो तुला. 80,000 सवती म्हणली. आणि 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. महाराज रावण म्हणे मंदोदरे सवत एक जर घरात आली तो लोकांचे भांडण लागतो. तुला 80,000 सवती सांगितलं तू टाळ्या वाजते ना हसते काय? ती म्हणली मला न टाळ्या वाजायला न हसायला झालं तरी काय, आनंद व्हायला न झाला काय झालं मला? 80 काय 90,000 असं तर तुमचं वैभव किती आहे? पण मला याचा आनंद वाटला तुम्ही मला खरं बोलन म्हणाले, खरंच बोलले, याचा मला आनंद वाटला. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न माझा असा आहे, 80,000 सवतीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? रावण म्हणे मंदोदरी काही विचारते तू? अगं सारेचे सारे माझ्या आवडत्याचं साऱ्या सुंदर पाहून केलेल्या आहे. येड्या वाकड्या करायला मी का? 80,000 पत्न्या सुंदर आहे म्हणे हो. काय गोड बोलले हो म्हणे हो. मग 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर तुम्ही सीतामातेला का चोरलं? हां हे मात्र विचारू शकते. पण का चोरलं सांगू? बाकीच्या ह्या सगळ्या बाह्य स्वरूपाने आवडल्या, बाह्य स्वरूपाने आवडल्या, पण अंतरंग साधनाने जर विचार जर केला तर ही माझ्या अंतकरणात ठसलेली, अंतकरणात बसलेली आहे, बिंबलेली आहे. मंदोदरी मिली काय गोड बोलले हो, तुम्हाला अंतकरणापासून आवडली म्हणे हो. मग का हो? तुम्हाला ती आवडली पण तिला तुम्ही आवडले का? रावण म्हणे मी काय आवडणार आहे, मी ते राक्षीचं वृत्तीचा माणूस आहे. माझा तर विषय सोड, पण या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. वाक्य रावण म्हणे अहो कोणीतरी आवडत असेल ना. मंदोदरी म्हणली कोणीतरी. तर रावण काय म्हणे तिला कोणीच आवडत नाही, तिला आवडतो फक्त तिचा आवडीचा विषय फक्त राम आहे. नाही हरी नामे वीणा, नाही हरी नामे वीणा, अंतकरणापासून आवडलेली. म्हणले वा 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 लईच गोड बोलले म्हणे हो. मग तुम्हाला ती आवडली तुम्ही ते मी नाही आवडत, तिला आवडतो फक्त श्रीराम प्रभू. मग का हो? तिचा जर आवडीचा विषय राम आहे तर तुम्ही तिला चोरून आणलं गेलते त्यावेळेस काय होऊन गेलते? रावण ज्यावेळेस सीतामातेला चोरून आणलं गेलता काय होऊन गेलता? साधू. म्हणजे तुम्हाला राक्षसाचा साधू होता येतं, तुम्हाला राक्षसाचा मानव होता येतं, तुम्हाला राक्षसाचा हरिण होता येतं, तुम्हाला पुन्हा राक्षस होता येतं, कारण तुम्ही मायावी. तुम्हाला काही होता येतं तर तिला कोण आवडतो? राम. मग तुम्ही रामच व्हा ना.
रावण म्हणे तिथं तर घोडपेंड खात नाही राव. मला राम होता येणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. ते म्हणे बरं ठीक आहे, माफी मागून बोलतो आता माऊलीची. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तिला चोरून आणलं हे खरं आहे? म्हणले हो. आकाश मार्गाने आले खरं आहे? म्हणले हो. दोघंच होते खरं आहे? म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात तर तू बरं ताडकन उभारायला म्हणतो रे. असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, सीतेबद्दल वाईट बोलायचं नाही. मी लक्षात ठेव म्हणे. का? अगं मी तिला चोरून आणलं हेही खरं आहे, आकाश मार्गाने आलो हेही खरं आहे, आम्ही दोघंच होतो हेही खरं आहे, आणि मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरं आहे. पण ज्यावेळेस तिच्या दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी शब्द वापरला होता. कोणता? माय शब्द. तो माय शब्द माझा अंतःकरणात पोहोचतो. काय रावणाची उपमा माणसाला देणार महाराज? उपमा द्यायची असेल तर 4 गोष्टीचं भान असावं महाराज. स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे, त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन चालत नाही महाराज. आपले माणसं कोणती उपमा कोणाला देऊन टाकी ती. एकमेकाला नाव ठेवते तेच एकमेकाचा टोपण नाव. एकमेकाला बिड्या पाहिजे तेच एकमेकाला भेटले. तुम्ही भेटले म्हणजे कर्ण भेटला. बिडी कुठं, कर्ण कुठं, कोणती उपमा देऊन टाकायची महाराज? उपमा कारण हे बघा, समोर एक माणूस बसला होता वारकरीन, त्यांनी तुकोबाला प्रश्न काय विचारला काकडे महाराज? तुकोबारा आहे, तुमचं जर वर्णन करायचं ठरलं तर शास्त्रामध्ये तुमचं वर्णन कसं आहे? तुका विष्णू नाही आणि ब्रह्म तुकाशी आली, आणि तुमच्यासारखं नाही देवाला भूत मानव. तुकोबारा म्हणतात तो विषय आमचा आहे, तो विषय आमचा आहे. कारण तुम्ही जर देवाला ओळखत असाल तर तुम्ही फक्त रूपावरून ओळखता, पण आम्ही देवाला स्वरूपावरून ओळखतो. कारण दिसतं ते रूप आणि ओळखून घ्यावं लागतं, त्याला म्हणतात स्वरूप. कारण ध्यानाचे 3 प्रकार आहे. एक प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहम ब्रह्मास्मी ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे आमच्या माता मावल्या तुळशीवनामध्ये गोटा ठेवतात, त्याला प्रतीक ध्यान म्हणतात. घरामध्ये भगवंताचा फोटो लावणे ध्येयानुसार ध्यान आहे. आणि परापच्छेती मध्यमा वैखरी 4 वाणीचा लय करायचा आणि अंत करून ती शून्याकार झाली, त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी ध्यान. आपण देवाला बघतो. हे बघा, आपल्याला देवाचं रूप माहीत आहे, फक्त रूप ध्येयानुसार. आपल्याला स्वरूप माहीत नाही महाराज. संतांना स्वरूप माहीत होतं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या विराजमान आहे भगवानगडावर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री. आणि त्या गडाचं पहिलं नाव काय होतं? तिथे धौम्य ऋषीचा आश्रम होता महाराज, धौम्य ऋषी. आणि धौम्य ऋषी असल्यामुळे त्या गडाला नाव काढलं होतं धौम्यगड. धौम्यगड. पण मराठी व्याकरण असं आहे, मराठी व्याकरणामध्ये शब्दात अपभ्रंश होऊन जातो. धौम्यगडाचा धुम्यागड झाला, धुम्यागड. कारण आपल्या मराठवाड्यामध्ये बरेचसे गावं अशी की त्या गावाच्या पाठीमागं काहीतरी पार्श्वभूमिका आहे. ती पाथर्डी नाही, पार्थरडी आहे. पार्थरडी. तिथं पार्थ म्हणजे अर्जुन रडलेला आहे. आपल्या औरंगाबादच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला शेंदूरवादा गाव आहे. शेंदूरवादा नाही, ते शिंदुरावध. शिंदुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून शिंदुरावध. इथे कडेठाण नाही, ते कटस्थान. कटस्थान ते दह्याला भांबीर नाही, ते भामानगर आहे. बरोबर आहे. बरेचशी गावं अशी. तर त्याला काय म्हणायचे? धुम्यागड. आणि तिथे नाथबाबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कोणी? हरी आणि हर. आता हरी आणि हर म्हणजे कोण? तुका म्हणे हरी हर, एका वेलांटीचा फेर, हरिहरा भेद, नाही नका करू वाद. आणि तो नाथबाबा कावड घेऊन चालले महाराज रामेश्वरवरून काशी, आपलं रामेश्वरला काशीवरून. आणि जवळ येऊ दिलं. आणि एकजण झाली कायकडे आणि एकजण झाले गाढव. दुपारी 12 वाजलेली, अशी माती तापलेली आहे, कडक माती तापलेली महाराज. त्याला आपण ग्रामीण भाषेत काय म्हणतो? फुफुटा. असा तापला. आणि जवळ नाथबाबाला येऊ दिलं, त्या मातीत तोळा लावलं त्या गाढवाला. नाथबाबा जवळ आले. कोण आपण? नाथबाबाचं बोलणं ते तसं महाराज. मला नाथ महाराज म्हणतात. हो हो हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हीच ना? हो. दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण. हो. गोवध हरी, गोदावरी नाही, गोवध हरी, म्हणून तिला गोदावरी शब्द तापभ्रंश. तिथं राहता ना तुम्ही? म्हणे हो. मग त्या झारीत काय हो? म्हणले पाणी. अहो सकाळपासून हे गाढव तानीनं व्याकुळ झालं राव, मरायची बारी, याला कोणी पाणी द्यायना. आम्ही सगळ्याला पाणी मागितलं, तर तुम्ही या गाढवाला पाणी देता का? काय म्हणले?
तुम्ही पाणी देता का? नाथबाबा मनातली मनात म्हणले माझी परीक्षा घेता का? नाथबाबांनी पाणी पाजलं. कोणाला? शास्त्रामध्ये गाढवाला खरं म्हणतात, खरं. आणि नमस्कार केला, वंदन केलं, म्हणून त्या गावाचं नाव खरवंदी. काय? खरवंदी. ओळखीला हरिधान्य तो संसारी, ओळखीला हरिधान्य तो संसारी, ओळखीला हरिधन तो संसारी, ओळखीला हरिधन तो संसारी, ओळखीला हरिधान्य तो संसारी, ओळखीला हरिधान्य तो संसारी, ओळखीला हरिधन तो संसारी, ओळखीला हरिधन तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी चैत हरी मुखी गाता हार फली चिंत, हरी मुखी गाता हार फली. मोक्ष त्याचे हरी मोक्ष त्याचे हरी मुखी गाता हार फली चिंत, खरंच काय आनंद आहे. या वर्षीचा आनंद काही जरा द्विगुणित झाला बरं. आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे सगळे माणसाचे महाराज, कारण माऊलीचा अवतार, विद्यार्थी म्हणजे माऊलीचा अवतार. आणि वारकऱ्यामध्ये कीर्तन करायचं म्हणलं की थोडासा वारकरी लागतो ना. नाही, वारकऱ्यात भजन म्हणलं वारकरीच लागतो. मेलेल्या माणसं पुढं भजन म्हणलं वारकरी पाहिजे की विशारद झालेला मौतीला वारकरी. म्हणजे त्याला माहिती याच्या पुढं काय म्हणायचं. विशारद केला अनुभासा तिला स्वर लावतो, हा ओदाळाले भाग्य आता. अरे म्हणलं तो मी आला गाबाई, तुला काही कळत आहे का? त्याला वाटलं ते गत बसलं, त्याला वाटलं याचं काही चुकलं का, दुसरं कॉपऱ्यातून म्हणतो कृष्ण गोकुळी. बरं याला काय करता महाराज? काहीला काही समजत नाही, काहीच समजत नाही, हे बी समजत नाही. पेटी खलास त्यांच्या पुढे. लावा सोड. हां ते आता ते लहान वाजात हे म्हणणार. आणि मी म्हणतो तसा. हां, ज्याने संसारात येऊन ओळखीला हरी, खरा तो होऊन गेला संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हरी, त्याच्यापेक्षा कुत्रे बरी. वा 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 वा. हे जगन्नाथ बाबाचे उष्ट खाल्लेली माणसं आहे महाराज आम्ही. विठाला विठाला देवाला वळखाव संतांनीच महाराज, देवाला वळखाव संतांनीच. संतांना देवाच्या खुणा माहीत होते महाराज. कोणत्या कोणत्या खुणा माहीत होत्या सांगतो तुम्हाला. दिवाळी सण किती दिवस असतो? हां बरं जाऊ द्या. तुम्ही सांगा, मी मोजितो नव्हतं, मी सांगतो तुम्ही मोजा. बरं मी सांगतो तुम्ही मोजा. रामा एकादशी, गोवत्सबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुळशीवाह आणि चंपाषष्ठी. किती झाली? 8. नाही हे थोडं लेकराचं कामात होतं आणि ते त्यांच्यात बदल व्हावं म्हणून तर चाललंय. आता ही पाहिजेत पुढं, पण जरा सोयीना बसा. पण ते सोयीना बसत नाही, त्याला टोचीन मागचं पुढच्याला टोचित, ते पुढचं त्या मधल्याला डसत आणि मागचं पोट लावून मोकळं होऊन जातं. अवघड गेलं आमच्या ध्यानातून. काय चाललं होतं? हां हां हे रात्रीनं म्हणते मग तुला काय आला आणलं. एक दिवस असंच माझ्याकडून डिस्कनेक्ट झालं. मी म्हणलं काय चाललं होतं आपलं. एक म्हातारा उठला मानव तीनदा विचारतो तुला कशाला आणलं. मी म्हणलं मला कीर्तन सांगायला आणून तू आपला सांग, आमचे कशाला डोके खराब करतो. मग आपले पखवादे होते ओळखीचे. मी म्हणलं काय चाललं होतं आपलं. ते आम्ही सांगतो पण निम्मे पैसे देत आटलं. म्हणलं पहिल्यापासून सुरू करू, मला कुठं 7 वाजता काय काम.
बघा किती 8 परवाने आहेत, या परवाने एका महिन्यामध्ये, अमावस्या ते अमावस्या. आणि एवढ्या दिवसामध्ये कशाचा कार्यक्रम असतो? ववाळाचा कार्यक्रम असतो की नाही? बरोबर आहे. पण त्याच्यात एक दिवस असा असतो, त्या दिवशी बायकोने नवऱ्याला ववाळायचा असतो. कोणता दिवस असतो तो? हां, यांना माहिती ते, आपल्याला नाही. आपल्याला काय नवऱ्यानं मारलं काय, पावसानं भिजलं काय, सारखंच आपल्याला. त्यांना माहिती ती बायकोने नवऱ्याला वळायचं असतं. पण ते भगवंताच्या लक्षात आलं, पण माईसाहेबाच्या काय लक्षातच येईना ना मला. भगवान परमात्मा मस्त पाय जोडून बसले, पण माईसाहेब जाय किचनमध्ये, ये बेडमध्ये, जाय किचनमध्ये, ये बेडमध्ये. ते म्हणले काय करावं आता? आता काही काही कामं सरळ नाही होत, मग त्याला जर वेगळ्या मार्गाने जावं लागतं. दुधवरली साय काढायची, काय करावं लागतं? नाही, गरम तर करायचं, मी साय म्हणलो. साय आली त्याला, आता ती काढायची तर काय करावं लागतं? बोट असं कापून फेकावं लागतं तिथून. हे म्हणतात ते काय भंडीला हो येणे, त्याला वाकडं बोट करावं लागतं. नाही का? त्याशिवाय नाही ना. शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचारलो, मुलांना वया आणले का रे? म्हणे हो. पेन आणले? म्हणले हो. घ्या लिहून. म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. अरे एक पोरग म्हणलं रामे हे पिलं काय रे? घ्या लिहून. ते म्हणले हे चुकीचं आम्ही लिहिणार नाही. ते म्हणले मी लय आणीन. श्याम्या मला रामे घे लिहून, कुठं टोले खातो, तुळजापूर तर तुळजापूर. घेतलं लिहून आणि सगळे आपापल्या घरी गेले. संध्याकाळी आपल्या आपल्या वडिलाकडे कंप्लेंट केली, ज्या शाळेत आम्हाला तुम्ही ठेवलं त्या शाळेतले शिक्षक चुकीच शिकवतात. काय चुकीच शिकवलं? ते म्हणले ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले इथं खोटं आहे. सगळ्याचे वडील उठले, पुढे गेले गुरुजीकडे. गुरुजी आमच्या पोराला चुकी शिकवलं. काय चुकी शिकवलं? काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे? ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले? म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं. आज कसे सारे आले. त्याच्यातलं एक जण मला फी भरवर आपण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार. कामच सरळ नाही होत, काही काही त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं. बरोबर आहे की नाही? ते म्हणले आता हित्त शिकाय वावळणार नाही. मग भगवान परमात्मा माई साहेबाला काय म्हणतात? चालती काय कैलास नगरला? माई साहेब म्हणलं काय कैलास नगरला? म्हणे सप्ताह चालू आहे. म्हणे हां. आता माईसाहेब जशा उठल्या तशा निघाल्या. देव म्हणले तुला काही कळतं आहे का? कैलासनगरचं वातावरण मला माहिती आहे. कैलासनगरमध्ये तसं जाता येत नाही, त्याला मेकअप करावं लागतं. आता माईसाहेबाला काय मेकअप करता येते? माईसाहेबाला का उंच टाचाची चप्पल घालता येते का? साडी पिन करता येते का? फिरून लावता येते? काय म्हणते ते? फिरून यायचं, लावायचं, फिरून काय म्हणते? आणि भगवंताला काय यामा गाडी चालवता येते? हा विनोद झाला, हा विनोद झाला. पण भगवंताला गाडीची गरज नाही. भगवंताची स्पीड काय मारत हो कैल चिमी ती कहे गजराज. ज्यावेळेस असं हत्ती फुल फेकलं होतं ना, कोण होईल तो ब्रह्मांड चालक? कोण आहे? हा तर लक्ष्मीने विचारलं कुठं? तर हा म्हणले तिथं, ती म्हणले हत्तीपाशी. आता एवढ्या स्पीडमध्ये आपल्या गाडीला किक तरी बसेल का? हां. आणि काय नटायचा प्रश्न महाराज? त्यांचं स्वरूप, त्यांच्या स्वरूपापुढे गायी चरायच्या थांबत होत्या. त्यांच्या स्वरूपापुढे गोपाळ एका जागेवर थांबायचे. त्यांच्या स्वरूपाने अहो गवळणी सुद्धा भारवित्त विसरायच्या. सावळा सुकुमार जैसा करताळी गाभा, जैसा करताळी गाभा. चरणीची नुपुरे, चरणीची नुपुरे, वाके गणपती गाभा. हरी सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा, जैसा कर्दळी गाभा. चिरणीची नुपुरे, चरणीची नुपुरे, वाकी कर्दळती नभा. एवढंच नाही तर सूर्याने सुद्धा जागेवर थांबावं. माध्यानाची दिनकरण पळभरी होय स्थिर. महाराज. हरी राजा सुकुमार मधुराचा पुतरा विषची काळा लोपली. Oh
जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. आणि तुम्ही मला कधी मध्ये वावा म्हणजे फक्त कधी मध्ये बरं का. मी विनोदानं सांगतो त्या सिद्धेश्वरला मायकून असा विनोद झाला, मागं चोपदार होतो आणि त्याला दातं नव्हती ती दातं बसली होती दुसरी. आणि ते असं मायकून विनोद झाला, ते जेत हसलं जे ठसकलं त्याचे दातं माझ्या डोक्याच्या पुढं. आणि मी म्हणलं हे काय पडलं ते म्हणजे आपले दात आहे. मला इकडं कसे काय आले ते. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. टीम पडले टीम. काय नटायची गरज आहे महाराज. त्या म्हणल्या पण जायचं कुठं म्हणे तुला कळत नाही, तुला माहीत नाही. वळण्याचा कार्यक्रम चालू आहे. नामदेव महाराजाचं बारसं आहे, आता पाडवा झालाय. नामदेव महाराजांचं बारसं. आणि नामदेव महाराजाचं बारसं म्हणलं तर माईसाहेब म्हणे तुम्ही कोणाचं जर नाव घेतलं असतं मी आले नसते, पण नामदेव महाराजाचं नाव घेतलं ना मी येणार. का? नामदेव महाराज म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार. हे कंबर बांधायचं कोणी शिकवलं? पहिले वैष्णव भगवान शंकर, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पण कीर्तनकार कोण? नामदेव. नामदेव कीर्तन करी पुढे निसता नाही डोलू लागला. धोतर नग्न होईपर्यंत देवांना नाचव महाराज. हे काय प्रेम आहे महाराज. हो, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर सावध होई देवा ऐशे बोले कबीर. कबीरदास बोले देवा जरा जागेवर या. काय नामदेव महाराजाचं कीर्तन. आणि ते वैष्णव आणि तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, मी येणार. आणि मृत्यू लोकांमध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागते आहे की नाही. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारत दिसत नाही, ते हिंजडत चालतं. मग धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संतास धनी राहिला. भगवान परमात्मा माईसाहेबाला घेऊन नामदेव महाराजांच्या घरी. नामदेव महाराजांचं बारसं. हे तू एकदा तीनदा का मोठ. अरे तू एकदा इकडं पाणी प्यायला जातो आणि इकडे जातो मग कवर आम्ही बसायचं. जाऊ द्या लेकरं लय बरं. दोन पोरं शाळेत उशिरा आली. गुरुजीने एका पोराला उभा राह म्हणे का उशिरा का मला रे. तो गुरुजी माझा येता येता 1 रुपया हरवला राव म्हणे. बैस खाली. दुसऱ्या तू कम उशिरा आला रे. तो गुरुजी त्याचे 1 रुपये मी पाय देऊन उभा होतो म्हणजे त्याला हल्ल्याशिवाय मला ते रुपये उचलता येणं म्हणजे. गेलं माझ्या ध्यानातून. नामदेव महाराजाचं बारसं म्हणलं तर 5,000 पुरुष मंडळ, 5,000 महिला मंडळ. पुरुष मंडळ एका बाजूला आणि महिला मंडळ एका बाजूला शिस्तीत. आणि भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिले. माईसाहेब गेल्या महिला मंडळाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले दोघंच उभा. का? नामदेव महाराजांच्या आईचं लक्ष आमच्याकडे जावं. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं महाराज. माझ्या गरिबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाचे डोही आनंदाचे आनंदाचे डोही काय तो आनंद महाराज. गरिबाच्या घरी जर श्रीमंत पाहुणा गेला तर गरिबाला असा आनंद होतो महाराज. लय पळत ते.
आणि गरीबाच्या घरी मोठ्या माणसानं जर गेलं त्याचं अंतकरण फक्त त्याचं अंतकरण मोकळं असतं मला. गरीबाच्या खिशात एक जरी बिळी असली फक्त पोलीस पाटलांना मागितली पाहिजे तेवढी देऊन टाकतो, घ्या पाटील, मन मोकळं असतं. गरीबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं, कुत्र्यापासून सावधान. काय जेवणाचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले. आता आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात जर एखादी मंत्री महोदय, कोणी पुढारी, आमदार साहेब, खासदार साहेब जर कोणी आले तर जायच्या त्यामुळे आपण दारात, मंडपाच्या दारात येतो आणि त्यांचं आभार प्रदर्शन करतो. बरं झालं बा, वेळेत वेळ काढून तुम्ही आले आणि आमच्या गरिबाच्या कार्याची शोभा तुमच्यामुळे वाढली. आभार प्रदर्शन करावं लागतं की नाही? मग तिथं आभार प्रदर्शन कोणाचं करता येईल? आता सगळ्यात मोठं कोण आहे तिथं? देवापेक्षा कोण मोठं आहे? बरं बाबा, आता तुम्हाला सांगतो मी, देवाचं आभार प्रदर्शन करणे इतकं तोंड आपलं पवित्र आहे का? काय आभार प्रदर्शन करणार महाराज? का देवाने काय नुसता गोदावरी प्रकल्प बनवला? हां, का मुळा डॅम बनवला? हां, जने हे विश्व निर्मिले महर्षी सेवा संस्थापिले एकवीस स्वर्गातले धाडिले समाज पुनिया काय कम खजाना आहे महाराज. पण इथे प्रत्येक ठिकाणी जेने हा संबोधन, हे संबोधन लावायचं. विश्व निर्मिले जेने, महर्षी देवा संस्थापिले जेने, एकवीस स्वर्गाचे धरिले जेने, आणि सत्ता मात्रे आपुलिया जेने. बरोबर आहे की नाही? होय, हे म्हणते तो बरोबर आहे. मग एक घोडचूक आहे, तो आहे पुढं बसलो. काय भगवंताची सत्ता आहे महाराज. हो, सर्व घटीरामध्ये दृष्टीने पाहिलं विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पापद्री आले पुण्य माप झाला दिनाचा मायबाप विठ्ठलाचे विठ्ठल किंवा देव नटला नाना परी बरो दिवरला चराचरी. काय व्यापलेला हरी बाहेर हरी हरि ने काम
करू नका चोरी. अरे आता तो तर बाहेर तो तर हे काय आमचं घेणं देणं घेणं देणं येड्याच खिशाल 3-3 पिणं आता तोच बाहेर तोच हे काय सांभाळायचं घेणं देणं होय बाबा. तुमच्या नावावर किती एकर जमीन आहे? जमीन किती एकर आहे तुमच्या नावावर? जमीन 3 एकर पहिल्यापासून. तुम्ही जन्माच्या अगोदर तुमच्या नावावर होती? आधी कोणाच नावावर होती? वडिलाच्या. आता तुमच्या आणि याच्यानंतर पोरायच्या. आणि तुमच्या नावावर किती दिवस राहिली? काय उगाच काय मा म्हणायचं काय काय नाही. जाऊ दे आता हरी बाहेर हरी. अरे तुकोबाराची वाणी खंडित झाली महाराज. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संधे माझा फेडे आता. उदके वाहू तरी स्वरूप तुझे वाहू धातू तरी नारायण कन कन मे हे राम रमैया. काय भगवंताचं वर्णन करू. ती म्हणजे सरळ साधा आणि सोपं देवाला ववळकीत म्हणे. ववळण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण पुन्हा विचार केला म्हणे बाई ववळा कोणी मी जरा ववळत्या बाकीचे म्हणत्या येलाचं मान लागतात आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला. कारण या डिपार्टमेंट मानपानाचं अवघड बाबा. चहाच्या बोटाला कुकाच्या बोटाला लईच मान यांच्या. बरं पुन्हा विचार केला म्हणे बाई येला ववाळा लावतं ती म्हणे तिची पाहुणीच लागत असन. तिला ववाळा तिची ओळखीचीच असन. तिचा शिव शिलेबाजी करती तोंड पाहुणं तर बोंड वाढी ती. ज्याच्या नावावर मी तिच्या नावावर तिच्या नावावर धडकीतच नाही. तिचा दाराचा कधी उंबरा नाही बोला ती. बाया माणसं लय जवळची जवळ बोलते पण कळून देत नाही. दोघीचं भांडण असन दोघीचं दारोदार असन दोघीने एकमेकीकडे पाहिलं का अगं थिर इथंच घर के घालते इथंच फिर. कोणाला सांगावं बाय म्हणे. बरं देवाला ववाळायचं ते देवाला ववाळायचं ववळता आलं पाहिजे की नाही. असं कोणाला ववाळतं. महाराज काही मावचे त्या कणकीचे दोन्ही एक एकूनच फिरतात अजून. मी नाशिकला कीर्तनाला चाललो आणि फेटामधून मला उशीर झाला. मी पळतच निघालो आणि एक मावशी मला आड झाली म्हणजे महाराज म्हणलं काय हे तुम्हाला ओवळी ती. अरे म्हणलं त्या लोकांचे 2 अभंग झाले ते मंडपात लोक भेटले तू कुठं ओळती. आत्ता ओळीती म्हणजे गडबडीत तिने इतक्या स्पीडनं ओवळलं मला साखर माय कपाळाला आणि तांदूळ मला खायला दिला. असे कोणते कामं कोणी करावं काय. मग आता देवाला ववाळायचं कोणाला सांगावं. मग नामदेव महाराज जाय म्हणलं सरळ साधा आणि सोपं. मग माईसाहेबाला सांगते म्हणे माईसाहेब म्हणे काय तुम्हीच ववाळा. माईसाहेब म्हणले ओके. आता माईसाहेबाला देवाला वळण्याचं अवघड होईल. माईसाहेबला एक जण ताट घेतलं एक जण निरंजनी घेतली एक जण काठ पेटी मागितली. म्हणजे कशाला पेटून घ्यायचं. निरंजनी पेटवणार आणि तेवढ्यात भगवंताचं लक्ष गेलं. आता ववाळायला आली काय. आज सकाळीच आली असती तर तारामळ करून घेतली की नाही हाताने. आणि आता मीला ववळू देणार नाही. आता मीची चेष्टा करणार. कोणाची कोणाची आईसाहेबाची. आईसाहेब कोणाच्या देवाच्या बायको त्या. आणि बायकोची चेष्टा करायला लागली देऊ. आणि खरं सांगू महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे भाऊ. घरात वातावरण चांगलं असतं. खरंच ना चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही आली पाहिजे. ते जमलं बी पाहिजे ना हे की नाही. ते म्हणे बाई काय चेष्टा. ते म्हणे आजीची चेष्टाच करतो. अशी चेष्टा केली देवानी महाराज. आता देवाकडे काय गुणाला कमी काय चतुर राहतो आणि गुण लावण्याची. अशी 5000 माणसं बसली आणि मध्यभागी भगवान परमात्मा बसली आणि अशी आईसाहेबाची चेष्टा केली. सगळे सारखेच करून टाकले. माईसाहेब म्हणे बाई याच्यात बाब्याचा बाप कोणता असेल बाई. आता लाजले गे माया
वारे असले का मग नाही तर आम्हाला काय सगळे गोड गाणारे भेटते का काही काही ठिकाणी. आमच्या दिंडीत काही काही जण काकडा म्हणते, त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो आणि दुसऱ्या शेतात जाऊन जातो. त्यांच्याजून अरे ओढा जागे वारे आता अरे मरण करा रे पण गेल्या आणि पाखवा त्याला कोणत्या मातीतून चाल काढा त्याचे एकच चालतो 2-2 रुपयाला 4 आणि कमी 2-2 रुपये. कोणाला ओळू लाजले माझा कोणा जिकडे बच्चे गोपाळ ओळ गेले माझ्या द्वारके जिकडे बच्चे द्वारके ओळ गेले माझं सगळे माझं जिकडे बच्चे ओळ गेले माझ्या शारंगारा जिकडे भावे तिकडे चतुर्भुज परिवारा तुम्ही फक्त सापाचं तोंड आणि महाराजाची सम आणायची सा लावायचा पुस्तक नाही. मला आवडतं कसं आहे काय चाललं होतं आपलं हे म्हणतात ते तू काय मला सोडित नाही मला तू पुढच्या वर्षी जर तू आला तर मी तिकडं झाडवर बसून तो गंमत पाहिजे पण तू आहे कोणाला बाबा ते कोणाला लाजले की मी आता कोणा ओळू तिकडे पाहिजे तिकडे मैसाहेब परेशान महाराज मैसाहेब परेशान झाले आणि तेवढ्यात नामदेव महाराज कोपऱ्यात बसलेली. नामदेव महाराज एवढी ती आणि बारसं कोणाचं राहतं लेकराचं म्हाताऱ्याचं. हां मला वाटलं म्हाताऱ्याचं राहतं. नामदेव महाराज कोपऱ्यात होते. नामदेव महाराजांना मैसाहेबाकडे पाहिले. नामदेव महाराज कसे म्हणते हे रे मैसाहेब मला त्याचा पैसा काय झालं रे तुला आणि ते मी तुम्हाला काय झालं आणि म्हणे महानावरा मला ओळखा ना तो काय चाललं. नामदेव महाराज म्हणले काय मैसाहेब काय नाही मला परमिशन द्या. काय परमिशन देऊ मी सांगतो तू अरे उठाच्या पाठीवून पाणी फिरलं शेळी म्हणते मी आळप नाही भिजन का तू हे काय करता मला फक्त परमिशन द्या. नामदेव महाराजाला परमिशन दिलं. नामदेव महाराजांनी एका मिनिटात सांगितलं येणे दावी लिखून म्हणजे आता खाली आलो म्हणजे मग हे नाही का बरोबर आहे ते हुशार आहे त्यानं याचा आवाज बसला का मग आपलं इकडं पण ते गोड लागतं ते कानाला गोड लागतं. चला काय चाललं होतं मांडी घाल ज्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळे भक्ताच्या पायाचा शिक्का आहे तो तुमचा आणि माझा. माईसाहेब म्हणले अरे हा नामा मला काय वालांडा झालता काय. जे माईसाहेबांना ताट घेतलं सन 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 भगवंताजवळ भगवंतानी जवळ येऊ दिलं म्हणजे कसं काय आली कोणी भगवंतानं तोंड फिरलं ते म्हणे या बाबाचा बाप रुसले का काय. पुन्हा पाठी मागून गेल्या पुन्हा इकडं तोंड केलं म्हणे अहो म्हणे काय मी आले तू कोण अहो मी हे 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 होय मागा अहो काय चेष्टा करता माझी मी तुम्हाला ओळखलंय. देव म्हणले अजिबात खोटं बोलू नको तुम्हाला ओळखलंय नाही ओळखतही नाही ओळखणारही नाही कारण माझ्या खुणा तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिले म्हणून तुकोबारा म्हणतात आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे म्हणून आम्ही देवाला भूत म्हणतो. पण कुठलं भूत काय भूत पंढरीचे भूत गेला
वाटते. आता हे भूत कोणतं आहे? पंढरीचं. पंढरी सगळ्याला माहिती, तुम्हाला माहिती आहे ना पंढरी? बरं. आता भू या शब्दाचा अर्थ भू म्हणजे असणे किंवा होणे, भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. पण हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. झाला आणि मेला तो जीव, झालेली माहीत नाही गेली पण ती माया, आणि ज्याला सुरुवातही नाही शेवट नाही त्याला देव म्हणतात. जीव आधी शांत, माया अनादी स अंत, आणि भगवान परमात्मा अनादी अनंत. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा, हे भगवंताचं विशेषण आहे. मग कोणत्या भूताची उपमा दिली तर 184 योनीपैकी भूत एक योनी मानली की नाही आपण, मानावं लागती. मग त्या भूताची उपमा आम्ही देवाला दिलेली. सांगा बरं महाराज आता कोणत्या कोणत्या खुणा आहे? प्रामुख्याने विषय काय आपला? खुणा. तुकोबार म्हणले आमच्या भूताच्या खुणा सांगू का तुम्ही तुमच्या सांगता? लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे, लिहून घ्या, आणि तुमच्या भूताच्या खुणा जर तिथं पाठल्या तर आम्ही मान्य करू, काही हरकत नाही. तुकोबार पेन घेतला, वही घेतलं, पण काय करावं आता? 10 मिनटं बाकी राहिली नाही का? जेवढ्या खुणा होत्या तेवढ्या सांगू राहिलेल्या पुढच्या वर्षी सांगू, त्याला काय टाईम इज ओव्हर नाही का? त्या दिवशी मायकून कीर्तन असं 10 मिनटं जास्त झाली, चोपदार काठी घेऊनच पळायला लागलो. आम्ही कुठं चालले ते मला म्हणे तू चालून दे म्हणे. आम्ही तुम्ही कुठं चालले ते म्हणे तुला आणलं कोणा त्याला पाहतो म्हणे. मी मला बाबा पहिली खून आमची अशी आहे, आपले लोक सांगतात बरं का, आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खून, आमचं भूत सगळ्यांना लागत नाही, त्याच्या राशीत जे बसलं त्याला. तिसरी खून, आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतं. तुकोबार म्हणतात त्या 5ही खुणा माझ्या भूताच्या ठिकाणी बसतात. पहिली खून कोणती आहे? पहिली खून कोणती आपली? भूत रंगाने काळं. बरोबर आहे? कुठं पाहिलं तुम्ही? हे म्हणतात तूच सांगत तूच आम्हाला थोबडवर पाडील. भूतरांगानी काळं. त्याच्यापुढे उत्तर लिहून घ्या, आमचा सुद्धा देवरांगानी काळा. ते म्हणे तुमचा देव कधी काळा झाला? लोक म्हणे तुमचं भूत कधी काळं झालं? ठाईचाची काळा नादी बाबू काळा, म्हणून वेद चाळाला ठाईचाची काळा नादी बाबू काळा, वेद चाळाला तुमच्याकडे तर तुमचं भूत, ते म्हणे तुमचं भूत कधी काळं झालं? तुकोबार म्हणे तुमचा देव, ते म्हणे तुमचा देव कधी काळा झाला? तुकोबार म्हणतात तुमचं भूत कधी काळं झालं? लोक म्हणे ते नाही सांगतायत. महाराज म्हणले हे नाही सांगतायत. पण शास्त्र आणि शास्त्रज्ञ यांच्यात फरक आहे. दोघं खांदाला खांदा लावून चालतात म्हणून चाललंय. शास्त्रज्ञाला शास्त्राची गरज नाही, शास्त्राला शास्त्रज्ञाची गरज आहे. पण बघा, शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाणच नाही आणि शास्त्राला नाहीला प्रमाण आहे. शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाण नाही. प्रमाण शास्त्रामध्ये 6 आहेत: शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्य प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. हे 6 प्रमाण शास्त्रामध्ये. पण शास्त्रज्ञाला नाही आहे. आता समजा तुम्हाला मी म्हणलो भाऊ ही बिसलरी पलीकडं आहे का पावर या पडद्याच्या पलीकडं, तर तुम्ही जाणार, तुम्ही काय म्हणणार? तिथे बिसलरी नाही म्हणणार ना? काय नाही? मग बिसलरी नाही तर बिसलरी नाव काय घ्या? तुम्ही काय म्हणले? तिथं बिसलरी नाही आहे. मग हे शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. पण शास्त्राचं म्हणणं आहे बिसलरी तिथे नाही, पण ती तिथे जरी नाही पण कुठेतरी बिसलरी नाव ठेवून गेली. तसं ठाईचाची काळा अनादी बहु काळा. लोक म्हणतात देव कम काळा झाला तेवढं सांगून मग आपलं शिबिर पूर्ण रमते होतं. तेवढं कीर्तन किती वाजताच कीर्तन संपायचं भाऊ? हे तर म्हणतात तू आत्ताच आहे, मा काही म्हणणं नाही. तू असा तरी माझ्या डोक्यात बसलेला. ज्ञानोबारायांनी एका वाक्याचा भाव प्रकट केला. महाराज राम अवतारामध्ये भगवंतांनी वचन दिलं, कृष्ण अवतारामध्ये त्या गोपाळाला चोरून खाऊ घालायचं. मग चोऱ्या करायला लागले, 10-12 गळून एकत्रित जमले. म्हणे बाई गावात अशा चोऱ्या व्हायला लागल्या बाय म्हणे, ह्या चोऱ्या असं सहन करायला लागलो होते, आपल्याला नांदून नाही द्यायचं बाय. मग मोर्चे घेऊन याच्या घरी जाऊ आणि याच्या आईबापाला सांगून नाही ऐकलं तर मग चपलाने हाणू म्हणे. ते म्हणे पण आपले ते कधी भांडकुदाळ घ्या म्हणे. भांडकुदाळ पाहिजे ना. भांडकुदाळ कशाला म्हणजे ऐक माहीत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवीने आली पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवीने आली पाहिजे, तिला भांडकुदाळ म्हणतात. आपल्या बायजले तर मेला मुर्दा काळ्या तोंडाचा, मेला मुर्दा काळ एकच पान. ते म्हणे हे मग पलीकडे गेलेली गंगू आहे बाय म्हणे, ही धरली नाही बरं का आमच्याकडे. ती तिच्याकडे गेली म्हणे चालते का भांडायला? ते बरं झालं बाय 2-3 महिने झाले मी भांडलीच नाही कोणाला. तुमच्याच कमरला पदर खोटला नाव द्याला. यशोदे ग बाळ तुझा का, यशोदे ग बाळ तुझा का.
अजून एक लाज नाही तुझी या मनाला तुझी तुला गोड वाटते काना अशी एरिया याला काही सांग म्हणे काय झालं आमच्या घरी येतं आमच्या सोनाच्या वाटेला जातं यशोदा म्हणते मालिक काय माकळा आहे काय तुमच्या घरी यायला चोरची चोर पुन्हा शिरचोर आणि कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवत नाही महाराज जी बाई लेकराला नाव ठेवती ती तिची ऐक नाही भाऊ नाही 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 तुम्ही फक्त 2 महिन्यात भांडणा का एखाद्या बाईनं म्हणा तो पोरग माझ्या पोराचं वाटत जातं बा ती म्हणते मालिक कोणाचं वाटत जायला माग कळत नाही माझ्या लेकाची मला गॅरंटी मालिक कोणाचं नाव दगडच रचित नाही जिथं जिला गोडच असतं माझ्या कधी तो काळा असलं खेबडं जरी असलं ना ती म्हणते मा पंडित आहे मा सोन आहे मा बाबडे आहे. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो फेटा बांधायला ती मावशी मसाला वाटीत होती तिची सासू घरात बसलेली तिचं लेकरू अंगणात ठेवलेलं काळं खाप दिवसा बॅटरी लावून पाहाव अंगावर कापड्याचा पत्ताने एवढी मोठी ढेरी वाटीत काला काली येलेला 150 माश्या नाकात आणि मी असा घरात पाठवला आणि ते महाराज मा वाघे बरं ती मला वाऱ्या वा आणि आतून सासू म्हणते महाराज माझ्या वाघाचं पिल्लू येते मला धन्य माता पिता तया त्याचं त्याला गोडच असतं की नाही यशोदामध्ये बसवाचं ग माझं ग बाळ अंगणी ग माझ्या खेळ गेलं लपकत घेता तुम्ही लपून याचा तुम्ही मारा घरच्या मारा घे तुम्ही लपून याचा यांना जमत राहतो अरे रडू नको कृष्णा मी पाण्याला जाते आणि पाण्याला जाते सरपण घेऊ वा 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 क्या बात याला काही सांगते म्हणते म्हणे येतं आपला 7 बार उचकायला लागली मग आपणच धरून हाणायचं म्हणे आता त्या चालल्या रोडनं घरी आणि एक म्हातारी गावात येत होती तिच्या हातात काठी होती ती टेकायची होती पण त्या दिवशी तिनं अशी धरली होती तिच्या म्हातारीचे भांडणं झाली आणि म्हातारीचे भांडणं झालं की म्हातारी काठी टेकी तर अशीच धरती आणि 10-12 जण दिसलं ती म्हातारी म्हणते कोणी ग त्या म्हणल्या आपल्या मागं काय आणि इथं काय आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता कामून गेलता कधी गेलता गचच बसत नाही महाराज मंदिरात जरी बसले 2-4 जण एकमेकाला नाही बोलत कोणाच फटफटी येते दुसरा म्हणतो त्याने 2-4 जण तिसरा म्हणतो एक खड्डीत देते मग ती वायली काढू काही विचारी ती महाराज एका मावशीने मला विचार कुठला रे भाऊ मला पैठणचा कुणकडं आला मला कीर्तनाला आणि तो वर भाऊ म्हणलं हा किती सांगतो साला ती मला 100-150 सांगतो मला म्हणे बरेच साशिले असते नाही भाऊ म्हणलं हा कोरोनाने बुड बसलं काय साशिले मला म्हणतो तुला पोरं सोर आहेत का म्हणलं आहेत ना किती घेत 2-3 आहेत 2-3 आहे का म्हणलं हा बरोबर लग्न केलेलं आहे का काय काय विचारतीन त्याचा पत्ता नाही महाराज एक गळून म्हणे सांग म्हातारं माणूस आता बाई मी ती पलीकडे गेलीतली ती म्हणे असं बाई गेलत्या कुठं का म्हणून गेलत्या कशाला गेलत्या कधी गेलत्या आम्ही त्या नंदाच्या घरी गेलतो कायला त्या पोरानं आमचं नांदणं मुश्किल केलं म्हातारं मी ते काळं काय म्हणे हा त्याचा काय गुन्हा आहे म्हणे तुमचाच गुन्हा आहे का तुमचा गुन्हा ते म्हणे हे बाई मग थोडी त्याच्याकडून बोलून राहिली बाई म्हणे अगं म्हणे तुम्हाला काही कळतं आहे का घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये आणि सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये जरी सासू एडपाट असली तरी सोनाने बेकार विचारता कधीच मसाला काढ एखाद्या दिवशी फक्त सोनाने बेकार विचारता मसाला काढावं आपण नुसतं म्हणा बा मावशी भाजी जर तिखटच झाली असं भाऊ आपल्याला कोण पुसत अवघड साऱ्या मनाना शाने झाले आता म्या म्हाताऱ्याला कधी असं तिखट नाही लागून दिलं म्हाताऱ्याला मीठ नाही मागून दिलं म्या असा निठ्ठोला म्हातारा अवघड बरं आणि मी सांगते म्हणे तुमच्या चोऱ्या बंद करायच्या का म्हणे हां हातावर एक वाक्य लिहून घ्या आणि गोकुळात जाऊन म्हणा जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं काही माणसं म्हणतात माझं पोरगं माझं ऐकत नाही मुलगा आईवर आहे नाही वडिलावर नाही मग शास्त्रशंका घेईल ना यशोदेचा रंग गोरा नंदराजाचा गोरा कृष्णाचा तो त्यांचा नाही त्या म्हणल्या बाकी ते सोपं बा भांडायचो जेच कामराला पत्र खोचले ज्यांनी घाल्या महाराज चपला घेऊन काही सापडांत कीर्तनातून चोरले आणि आवाज द्याला यशोदे
इथं काय झालं आता आम्हाला कळलं तुझं काय ऐकत नाही. तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा काळा, तुझा नाही. आता जिच्या मांडीवर देव खेळत तिनं काय शास्त्र पाहिलं नव्हतं. पंचदशी, पंचीकरण, वृत्तीप्रभाकर, भामती ग्रंथ, विचारसागर, कथाकरू, ज्ञानेश्वरी, भागवत, सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान, सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी. जगन्नाथ बाबा पहिले तिकडे भाकरी भेटायची जेवण, मग असं कुठंतरी त्या कुर्मदासापाशी पीठ मागायचं आणि भाकरी करायला लावायची. मग या महिलांना म्हणते त्यांनी म्हणतं मग सुंदर ते ध्यान रूप. आता जरी गाणी म्हणाल तसं नाही म्हणते. आता मेला मुर्दा काळ्या तोंडाचा, सकाळी गेला अजून नाही आला. आणि मग ते म्हणे बाई यशोदा माता खाली मान घालून रडते आणि हे आलं खेळत खेळत. आई ते म्हणे काय मला आई म्हणू नको कृष्णा, का माझा रंग गोरा, तुझ्या वडिलाचा गोरा, तुझा ते गेलो पाळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले म्हणले संजय नगरच्या पलीकडे. काय म्हणले ते म्हणतात तू आमचा नाही, आणि तो मनात म्हणला एका खोटं आहे का. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदी जल होऊन राहिला. देवकीचे बाळबाई नंद घरी आले, माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले. मांडीवरी निजविला कुण्या माऊली जाताना, पटकन जागी झाला ते यशोदेला पाहना. ते म्हणे बाई यानं विचार केला येला का जरा माहीत झालं मी हिचा नाही, तर हे काय मला उद्या शंकर काळे खायला देणार. काळेच म्हणते काय म्हणते हा पाळी पाळी. आता यशोदेचे शंकर पाळी ते तोंडात टाकलं का पाणीच, आणि आमचे शंकरपाळी मागच्या देवळीच्या अजून सापडतील. आमचे शंकरपाळी तोंडात टाकत खडीचे गांधून तर धाड धाड धाड. यशोदा मातेनं गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं किरकट होतो, तो का फुटत नाही. मायेचं पडलं टाकतो म्हणतो आई मी तुझाचे कशावरून. मी का काळा झालो तो सांगू का. ते मी आलो रात्री 12ला जन्मान म्हणे. हो रात्री 12ला अंधार राहतो उजेड म्हणे अंधार, अंधार तर काळा पांढरा, काळा काळा रंग माझ्यावर वाटला फिटन मी झालो काळा. ते याच्यामुळे काळा झालो एवढी 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 हे बाय मग आपल्याला रात्री 12ला बाय अंधार काळा झाला बाय. आणि मग राजवळत घेतली बाय, तोंडात फडीन झिंचीत वडीन पदार्थ फाडीन बडबड बडबड करीत अशी तशी शेवणविलपर्यंत गेली. आणि तिथं गेलं म्हणते बाई हे मला सांगत रात्री 12ला जन्माला आलो, आणि हे जन्माला आलं मला माहीत नाही, याला कसं काय माहिती, मला का वालांडा झाला. माग आली म्हणे कृष्णा मी तुला इडी दिसते का. मग इडीची माई का तू राजा, तू जन्माला मला माहिती नाही, तुला कसं काय माहिती. मनात म्हणतो मी माहिती आहे, तू माहिती, तुझा बाप माहिती, तुझ्या बापाचा बाप माहिती. विश्व निर्माण केलं मला. चला जाऊ द्या. ठाईचाची काळा दुसरी खुणाशी भूत सगळ्याला लागत नाही. आपलं भूत सगळ्याला लागतं का. ज्याच्या राशीत बसलं त्यालाच लागतं. तसं देवनावाचं भूत सगळ्याला नाही लागत. बरं कैलासनगरचे सर्व मंडळी हात जोडून विनंती, इथे एवढीच लोकसंख्या आहे का ज्याला देवाची आवड आहे. देवनावाचं भूतसुद्धा सगळ्याला लागत नाही महाराज. आणि आता इथे आपल्या एवढं मोठं भव्य दिव्य काम चालू आहे. आपला खारीचा वाटा असू द्या याच्यामध्ये. काय संघ येत नाही महाराज आपल्या. ठोकळासुद्धा येत नाही आपल्या संघ. काय येतं सांगा ना. काहीच नाही. आपला 10वा भाग जर 100% धनामधला 10वा भाग जर परमार्थाला लावला तर आपलं ते धनसुद्धा कामात येतं. नाही तर काय उपयोग आहे त्याचा. नाही का. एक माणूस महाराज काही काही माणसं इतके ते काय म्हणतात त्याला, ते काय झालं. विढाला 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 दुसरी खून मी सांगितली सगळ्या लागत नाही. आता देव नावाचं भूत कोणाला लागतं सांगतो. समजा पाऊस पडला आणि नदीला पाणी आलं, तर त्या नदीतल्या पाण्यामध्ये पांढऱ्या पाण्यामध्ये 10 पोरं पोहायला गेली. आता तिकडनं मास्तर आले, त्यातले 9 पळून गेले. आणि मास्तर परत ते मास्तर निघून गेल्यानंतर पुन्हा ते 9 आले. आता जो राहायला होता तो म्हणे काय मूर्ख आहे तुम्ही, एक मास्तर अर्ध 9 जण पळाले, पाठ्या पळालाच नाही का. अरे तो शाळेतच जात नव्हता. जो शाळेत जात नाही त्याला शिक्षकाची भीती. तशी आमची एक शाळा आहे महाराज. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना विठ्ठल नामाची शाळा भरली. काय भावगीत होती महाराज पहिली.
बाबा लग्न मंडपामध्ये पहिले ते प्रल्हादबुवा शिंदे, अरुण दाते, चल ग सखे पंढरीला, ते हरी विठ्ठल, ते हरी तू ध्यानी जरा ध्यानी जरा ठेव तिथे भावा तिथे देव चल भेटू विठ्ठल माईला. पाऊले चालती खरा तो एकची धर्म शेजाऱ्याची बांधव कोरा, आणि तिसरी कुणाची भूत, चौथी कुणाची भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. तिसरी खून भूत सगळ्या सारखं दिसतं का? जुन्या माणसाची गप्पा आहे का? कोणी म्हणतं ससवून माय टंगडीत घुटवलं होतं, कोणी म्हणतं कुत्रवून माय पुढून पळवलं होतं, काही म्हणते रामकाठ झालं, काही तर म्हणते मी होरडा खाल्ला त्या संग. हा मला मुठभर काम ठोला नाही. जाऊ दे, तो भाव आहे. तसं देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्या, एकनाथ महाराजांना गाढवात, आणि सावता महाराजांना कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी, कोणाला कशात. आणि चौथी कुणाशी एक भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट करतं. मी कोण आहे याचं भान न राहणं. समजा एखाद्या माणसाची जळम झाली, त्याला विचारा तो नाव काय आहे, ती ज्याची जळम झाली त्याचं नाव सांगत आहे. आता देव नावाचं भूत बघा, पंढरपूरला किती लोक जमले होते. एकादशीच्या दिवशी 28 लाख सांगितले ड्रोनच्या द्वारे, पण दशमीला तेवढेच परत गेलते. 50 लाख समाज पंढरपूरला होता. कोणाचं नाव कोणाला माहिती आहे? पण नुसता शब्द वापरा, माऊली पाणी द्या हो, दिलंच पाहिजे. माऊली रस्ता द्या हो, दिलाच पाहिजे. पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडी. आणि एकच गुण राहिली कोणती? भूत लागलं की माणसाचे कामं करते. आपलं भूतसुद्धा स्वतः काम नाही करीत, एखाद्याला लागून काम करून घेतं, दुसऱ्याला लागतं आणि काम करून घेतं. वा वा, या आमचे परत आता तिसरे उत्तराधिकारी आले. विठाला विठाला मृदंगाचार्यामध्ये ज्यांचं नाव टाकलेलं आहे ना आपलं रामकृष्ण महाराज काकडे, हे बाबांचे चिरंजीव आहे. पण ते काय वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा नंबर आला म्हणून त्यांना जावंच लागलं. आणि चांगलं आहे महाराज, त्यांचा नंबर आला म्हणजे आपला नंबर आला. नाही, शेवटी आपला नंबर आला ना गावाचा, नाही का, गावाच्या जिल्ह्याचा नंबर आला ना, आळंदी क्षेत्रासारख्या ठिकाणी. चला काही हरकत नाही. पण आम्हाला काही आणलं का? पेढे गेले काय चाललं होतं गेलं माहिती आहे ना. जाऊ द्या. जसं देव नावाचं भूत लागलं की मग अस्तित्व नष्ट करतं. कोण आहे? आता देव नावाचं भूत लागलं की काम करतं. भूत स्वतः काम नाही करत, एखाद्याला लागून काम करून घेतो. एखादा माणूसला जेवायला लागला का, हे शेजारचा माणूस म्हणतो बस ना तुला का भूत लागलं. काही माणसं उठले कधी कामालाच लागते, आपण म्हणतो माणूसले काम करतो राव, ते शेजारते म्हणजे ते का माणूस हे का. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर काय काम केली. जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके घाडावी, सावता महाराजाला खुरपू लागावं, चोखोबाऱ्याच्या बायकोचं बाळातपण करावं, उचे नीचे काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या, दासी पुत्रकन्या विदुराच्या भक्ती, दैत्याकारी रक्षी प्रल्हादाची, चर्म रंगू लागे रोहिदाचा संगे, आणि कबीराच्या मागे काय कामं केली मला. वा वा वा. विठाला 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 लई कामं केली महाराज देवाने. जनाबाईने पाठ उठायचं, जातीवर बसायचं. नावाचं सुंदर माझे जाते ग फिरते गोव्या गाव देव जनाबाईला म्हणतात, माई साहेबाला म्हणतात मला जाऊ का, मला जणी बोलवती. जा जा. देवाने पलीकडून बसावं, जनाबाईने अलीकडून बसावं, दोघांनी खुंटा धरावं, धान्य टाकावे, आणि जनाबाईने जातं वडायचं, गाणं गायचं, देवाने तिच्या पाठीमाग म्हणायचं. काय प्रेम. अजूनही काही मावशी असतील महाराज त्या पाठीत दळायच्या. एखाद्या मावशीने जर दळलं आणि गाणं जर गायलं
तर त्या जात्यातला आवाज आणि त्या गाण्यातला भाव आदळला ना कानावर तर कर्र झोप लागायची महाराज. पहिले म्हातारी जर दळायला लागली तर लेकरं झोपायची. आता एखादी जणी दळायला लागली तर झोप तर राहिली बाजूला, पण आपल्याला ॲडमिट व्हावं लागलं. आपण आता जनाबाईल म्हणा जातं आणि ती म्हणते कसं होतं, आपण असं होतं आणि ती म्हणते कोणत्या साईडनं बसावं लागतं, त्याला साईड असते काय त्याला कुठे साईड असते. आणि आता जनाबाईची उभे ऐकायची तुम्ही वाजू नका बरं का. बाईले माझ्या झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्याने केली खोडी नाली पोलिसाची गाडी, चांदीची गचवलं सोन्याची काढाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उदर खेळत होतो भावाच्या माडीवरून काय वरून. आणि बाईचं गाणं कधी भावाला नवऱ्याला राहतं होय भाऊ. हां नाही, बायको गाणं कोणाला गाती राहती कोणाची तर असं का. हे म्हणतात ते मग माझ्या डोक्यात खटकतं, पण इथं कशाला काढतो. उगं गेले तू गेलो उगं कोटाना व्हायचा. म्हणजे कणगीचं खात्यात आणि एरल्याला गात्यात. मी तुमची निंदा नाही करत. आमच्या घरी एक दिवस मी कीर्तन करून जाऊन झोपलो, आमच्या बाया माणसानं केलं सुरू. नदीच्या का कड्याला कोण्या मरवळीने झिर्रा केला, तिथं माझा बंधू पाणी प्याला, दस्ती विसरून आला. म्हणलं गेलता कशाला बॉम्बलायला. कोणा सांगितलं त्याला जायचं. अहो ते आपेगाव आम्हाला 9 किलोमीटर आहे. आमच्या इथून महिला गाणं म्हणत चालतात कालेज दिवशी. आणि मग ते आमची गाडी पंक्चर झाली, मी आपल्या गाडीत बसलो आणि एक मावशी काय म्हणती, धुन धोनी धोबीनी साबण लावून शेल्याला, माझ्या बंधूचं जाणं आपे गावाच्या काल्याला, तो फुल प्याल्याला. काय वर्णन आहे महाराज. जनाबाईने काव्य करावं. पंढरपुराची वाटवली कशा नाग झाली, तिथे माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशा नाग झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती, राई रुक्माबाई सत्यभामा जनाबाई पुढे म्हणायचे देवान पाठीमाग. आणि जनाबाई म्हणतात राही रुक्माबाई माता, देव म्हणतात राही रुक्माबाई माता. जनाबाई म्हणली झोप झाली नाही का काय. राही रुक्माबाई आमच्या माता का तुमच्या. देव म्हणले जने मी काय वेडा आहे का, मी भक्ताच्या अधीन गेल्यामुळे मी माझा देव पण विसरून गेलो. म्हणून पंढरीचे भूत मोठी. आणि आपलं वाटतं फक्त आल्या गेल्या. आमचं तसं नाही, आमचं सगळ्यालाच लागतं. आणि ते भूत आहे तरी कोणतं, तर ते भूत बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, जलचर भूचर खेचरी भगवंताची व्यापकता आहे. आणि वेडे मन आपलं भूतरूपाला वेडं करतं, आणि देव नावाचं भूत मनाला वेडं करतं. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो. हे ते त्यांचं वेड आहे. आपलं वेडं मोसमी मतलबी. तो कोबराच दिनरजनी हाचे दांदा गोविंदाचे पवन. आपलं मोसमी आपलं श्रावण महिना. एखादा माणूस शेतात असावं आणि संध्याकाळी त्याला घरी यायला तिथं शेतातच 9 वाजावं, आणि तो पायी असावं आणि त्या दिवशी आमुषा असावं, आणि तेवढ्यात त्याला स्मशानभूमी दिसावं. ते म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. स्मशानभूमी गेली की नारी नारी नारी. एका माणसाला मोटरसायकल धाका लागला. ते म्हणे उद्या तुला कोर्टातच नेतो आता. आणि ते म्हणे गावात सप्ताह चालू. ते मला काय करतो आहे सप्त्याचं. ते गेलं पोलीस पाटला करते. पोलीस पाटील माझ्याकडे काय आला तो एखाद्या महाराजाकडे जाय, महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते गेलं महाराजाकडून. काय झालं, थोडा धक्का लागला मला कोर्टात नाही मागे. ते म्हणे मीटिंग पण 15,000 रुपये घेईन. मग ते म्हणे मला एक मग त्यांचा शिष्य एक वकील होता. वकील म्हणे मी त्याला सोडतो, पण मला येड्याचं सर्टिफिकेट आणून द्या. आता त्याजवळ पैसे होते, त्यांनी सर्जनला पैसे दिले, त्यांनी दिलं त्याला सर्टिफिकेट. येडा झाला. ते वकिलानं पाहिलं, वकील वाचलं. वकील म्हणजे तू सोडला आता, उद्या तुला कठार उभा केलं, मी तुझा पुरावा घेऊन दारात बसन आणि तुला काही विचारलं तो आणि ते करायचं म्हणे. हे लय सोपं आहे राव म्हणे. याला केलं कठार उभा. पाठीमाग जज समोरून वकील, याचा वकील दारात बसला आणि त्या वकिलाने विचारलं तुमचं नाव काय. ते म्हणते याला धक्का द्याला काय. ते म्हणते ते जज खोळलं वकीलवर. हेडे मानता का कोर्टात आणतं म्हणे, द्यायला काढून. त्याला दिलं काढून. बाहेर याचा वकील भेटला म्हणे कसं काय जमलं म्हणे. वा काढ 15,000 रुपये. ते म्हणतो आधी मग 15 म्हणजे याचंच घेतलं आणि यालाच शिकेल. हे टोले खाऊ येणे. जाता वेळे होय मन. पण तुम्ही तुमच्या भूताच्या वाटं जर गेले तुमचं भूत सोडी. पण आता व्याख्या आहे का बरं का महाराज.
भूताची खरी व्याख्या जगन्नाथ बाबाच्या मुखातला शब्द आहे. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. आता बघा, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतून. पण जे गेले नाही ते आले, जे गेलेच नाही ते पुन्हा उपजेते नाशे, पण जे गेले ते नाही आले. ते पूर्णविरामला महत्व आहे. रामाच्या दू कानात वू आणि तम चिवडा. रामाच्या दुकानात उत्तम चिवडा शब्द पूर्णविराम. ठीक आहे. वारकरी संप्रदायाबरोबर बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळी आपापल्या हातावर करा, कारण आपल्याकडून 10-15 मिनिटं अतिरेक झालेला आहे. पुरुष मंडळी आपापल्या हातावर करा, भगवंताचं नामचिंतन करू. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा गोपाळासाठी एकदा जोराने टाळ्या वाजवा. असंच भरभरून प्रेम तुम्ही दिलं तर कायमस्वरूपी आपल्या पैठ